पुढच्या वाटचालीसाठी तुम्हालाही आम्ही शुभेच्छा देतो। तर माल संघ थेट पोहोचलाय फायनल मध्ये। चला चला लवकर लवकर मॅच सुरू करा। तर अनिकेत म्हात्रे साहेब मात्र या स्पर्धेतून खऱ्या अर्थाने रजा घेत असताना आपण या ठिकाणी पाहू शकाल आणि काही क्षणातच मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल की मित्रांनो नाईटची स्पर्धा असू द्या किंवा डेची स्पर्धा असू द्या किंवा ओवलेच्या मैदानावरती कुठलीही स्पर्धा असू द्या की साहेबांचा ज्यांचा नेहमीच दमदार योगदान राहिलाय ते आपण या ठिकाणी पाहू शकाल। विहान बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व प्रतापराव साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले। साहेबांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती छत्रपती शिवरायांचा खऱ्या अर्थानं हा मावला आपण पाहू शकाल आणि छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादानं नेहमीच व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्यांनी उंच भरारी घेतली ते तुम्हा सर्वांचे विहान बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व सन्माननीय प्रतापराव साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले। साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावरती आपला आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। रिवाल मात्र सर मला अजूनही आठवतं जेव्हा मी समालोचन करत होतो ओवलेच्या मैदानावरती ज्यांनी 5000 रुपयाचं पारितोषिक आमच्या समालोचनासाठी दिलं होतं त्याचे सुप्रसिद्ध उद्योजक या ठिकाणी आपण पाहू शकाल। विहान बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व अगदी कमी वयामध्ये ज्यांनी यशाची उंच शिखरे गाठली आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो त्याचा विहान बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व मिस्टर प्रतापराव देशमुख साहेबांचं या ठिकाणी आगमन होत असताना स्वागतम। तुमच्याकडे कुठला पद नाही म्हणून कधी तुम्ही नाराज होऊ नका कारण छत्रपती शिवरायांनी जगातील सर्वात मोठा पद तुम्हाला दिलाय तो म्हणजे शिवरायांचा मावला आणि शिवरायांचा मावला आज आपण या व्यासपीठावरती पाहताय की विहान बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व सन्माननीय प्रतापराव देशमुख साहेबांचे या व्यासपीठावरती शुभागमन प्रतापराव साहेब आपला आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। नेहमी यशाची उंच शिखरे ज्यांनी गाठली आणि कमी वयामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्यांची उंच भरारी आपण पाहतो मी प्रतापराव देशमुख साहेब आणि त्यांच्या समेत त्यांच्या सर्व साथी सहकाऱ्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। चला अंपायर रिव्ह्यू घेतलेला आहे प्रतापराव देशमुख साहेब यांना पाहतो मित्रांनो त्यांच्या समेत आपण डॉक्टर अजित पोखरकर कोविड योद्धा कोरोना काळामध्ये ज्यांनी खरं तर जनतेची सेवा केली आणि त्यांच्या समेत हेमंत भोसले साहेब हे खऱ्या अर्थाने व्यासपीठावरती आपण पाहतो आणि त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत। व्हाईट बॉल अंपायर कॉल आणि इथे मात्र अतिरिक्त धावेनं सुरुवात झाली आहे पाली संघाची। आपण पाहतोय एक या धावेनं अर्थातच एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत 2 वाईडच्या स्वरूपात 2 धावा। व्यासपीठावर अत्यंत शुभ आगमन झालं एक दिलदार व्यक्तिमत्व विहान बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर प्रतापराव देशमुख साहेब ते लाऊड असेल यस डेफिनेटली of the finger umpire call batsman is out leg before the wicket। म्हणतात वाघ 2 पावले मागे सरत याला अवलोकन म्हणतात आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे हे संगीत आपण ऐकताय आणि व्यासपीठावरती आपण छत्रपती शिवरायांचे मावले व्यावसायिक क्षेत्रातील दमदार नेतृत्व सन्माननीय प्रतापराव देशमुख साहेबांनी या ठिकाणी पाहत आहे। तर नक्कीच आपण पाहतोय खरं तर प्रतापराव देशमुख साहेब एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत। आमचे गावातील गुलशन म्हात्रे समीर ॲडव्होकेट म्हात्रे यांच्या अगदी निकटवर्गीय आहेत। कोणतीही स्पर्धा ओवले मैदानावर असली की गुलशन म्हात्रे यांचं आमंत्रण असल्यावर तत्पर मात्र साहेब त्या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळत आहेत। बघा प्रतापराव देशमुख त्यांच्या नावातच राव आहे
मित्रांनो, मोती स्वतःहून किनाऱ्यावर येत नाही, त्यांना मिळवण्यासाठी समुद्रात उतरावं लागतं. प्रताप देशमुख साहेबांनी खूप मेहनत घेतली या औद्योगिक क्षेत्रामध्ये आणि आज ते प्रचंड भरारी घेत आहेत. त्यांना नक्कीच आपण या व्यासपीठावर पाहतोय. जाऊया बॅक टू क्रिकेट मॅचच्या दिशेने, जिथे मात्र 2 धावा धावफलकावर लागल्यात. वाईडच्या स्वरूपात 2 धावा आल्या, त्यानंतर मात्र विकेट मिळाली. लेग बिफोर द विकेट, गोलंदाज रोहित सुरते. शॉर्ट पिच बॉल ड्रिबल केलाय, इथे मात्र डिफाईन लेगला येतोय 1 बाउन्स. चौकार. तालुक्यातील हा एक शिवपिंडी सारखा किल्ला, शिवनेरी किल्ला. Yes, sweet sound caught behind the wicket. Wicket number 2. Back to the dugout. गायनाला खूप चांगलं संगीत, सातत्यानं शिवरायांची संगीत आपण ऐकतो. कपाली केशरी गंध, शिवबा तुझा मला छंद, मुखाने एक जवळला जगदंब जगदंबा. तेव्हा मैदानाच्या आतमध्ये जिथे मध्ये धावसंख्या 6. तर तलोजी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच वेल्डनमॅन संतोष शेठ पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचे या ठिकाणी योगदान आणि त्यांचा आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ मोरबे यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती असे साहेब या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. रोहित सुरते हवी झालाय, इथे मात्र श्री बापदेव पाली संघाच्या फलंदाजांवर. सर, रोहितच्या बद्दल सांगायचं झालं तर मागच्या 4 वर्षाचा इतिहास जेव्हा शिवकर विरुद्ध विचिंद हा सामना झाला होता आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्याने दमदार कामगिरी केली होती आणि महिन्याला टीजे ब्रावो म्हणून सातत्याने ओळखलं जातं. यस, रोहित पुन्हा एकदा सज्ज. हा प्रॉपर टायमिंग, बॅटच्या पट्ट्यात आलाय आणि बॅटच्या पट्ट्यात आल्यानंतर विशाल शेळके सांगतोय, हा बघ माझा खणखणीत षटकार. तुम्हाला पाहायला मिळतं. डेफिनेटली कारण षटकार तसा मारला. टायमिंग स्ट्रोक, टायमिंग शॉट डीजे देखील मारतोय. 6 धावा आल्यात. फुलटॉस, खूप चांगला कव्हर ड्राईव्ह, चेंडू दन 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 करत जातोय सीमा रेषेच्या पार. चौकार. नंतर विकेट मिळाली, परंतु नंतर 2 चौकार 2 षटकार टोटल जाऊन पोहोचले आता 16 या आकड्यावर. 16 धावा धावफलकावर लागल्यात. पाहुण्यांची बघा या ठिकाणी उपस्थिती या व्यासपीठावर आणि असे पाहुणे आल्यानंतर व्यासपीठ किती शोभून दिसतोय बघा. आज प्रतापराव देशमुख साहेबांनी उपस्थिती दर्शवली आणि आज या स्पर्धेला शोभा आली आहे, द्विगणित झाली आहे. प्रवीण आजी आठवते ओले मैदानावर ज्यावेळी गुलशनच्या स्पर्धा होत्या, साहेबांनी प्रत्येक कॉमेंटेटरला 3-3 हजार रुपये बक्षीस, म्हणजे जवळजवळ 4 कॉमेंटेटर होते त्या ठिकाणी. 15,000 ही एक रेकॉर्ड झाले या ग्रामीण टेनिस मध्ये. एवढे दिलदार व्यक्तिमत्व आहेत प्रतापराव देशमुख साहेब. विहान बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर आहेत. आज व्यासपीठावर पाहायला मिळतात. शॉर्ट पॉइंटला हा चेंडू डायरेक्ट हिट केला होता, परंतु ओव्हर थ्रोची एक अजून धाव मिळाली. 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. आज खरं तर राजेजी फडके यांच्या विनंतीला मान देऊन आराध्य एंटरप्राइजेसचे ओनर राजेजी फडके, आज त्यांचे वडील स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून खूप सामाजिक कार्य करत असतात आणि आज त्यांच्या विनंतीला मान देऊन ही मान्यवर इथे उपस्थित आहेत. बॅक टू क्रिकेट.
सरळ केलाय, खूप चांगला फटका, नेत्रदीपक टोला येतोय, खणखणीत षटकार. जे राजमाता जिजाऊ मातांना देखील मानाचा मुजरा करूया मुलांनो. हा कव्हर ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक आहे प्रॉपर बरोबर उभा, डीप एक्स्ट्रा कव्हरला टीपला झेल आणि समाप्त झाला बॅट्समन बारक्या खेळ. विकेट क्रमांक तिसरी 24 या आकड्यावर पाहायला मिळते. बारक्या शेलकीची विकेट म्हटलं तर स्मशान शांतता, अगदी स्मशान शांतता पसरली आहे तंबू मध्ये. ही विकेट एवढी इम्पॉर्टंट होती बघा, सर्व विचुंब्याचे प्लेयर्स देखील एकत्र आलेत. त्यांनाही माहित आहे की हा मोठा मासा घराला अडकलाय. जे जाळं रचलं होतं ना डिपेक्स्ट्रा कव्हरला, बरोबर त्या जाळ्यामध्ये हा बारक्या शेळक्या अडकलाय आणि पकडला गेला. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल 24 रन्स. संघर्ष करावं लागेल इथून पुढे आता बापदेव पाली टीमला, कारण हा फार महत्वाचा मॅच आहे. जिंकेल तो संदेश नक्कीच फायनल मध्ये प्रवेश करेल, म्हणजेच वहाल टीम सोबत खेळेल. एक मॅच बॅलन्स आहे. कोलवरपतीचा बॉल लाऊड अपील केलाय, ते मात्र एक सिंगल मिळाली आहे. एकेरी दावे नका होईना, इथे मात्र धावसंख्या वाढते 25 या आकड्यावर. आता एक सामना फक्त बाकी आहे. वाल संघ फायनल मध्ये प्रवेश केला आहे. आता जो जिंकेल तो वाल संघासोबत खेळेल. स्क्रीनवर इंडिगो लँड होताना पाहतो आपण. दिवंगत दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी मुंबई, आणि खरं तर ही टेस्टिंग झाली. येस सर, कालच मला जी स्पर्धा होती पारगाव संकल्प बेंडे संघ पुरस्कृत श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या संघाची स्पर्धा होती. त्यावेळी हे चित्र टिपलं गेलं आई एकविरा इव्हेंट लाईव्ह यांच्या माध्यमातून. लोकनेते दिबा पाटील साहेब इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी मुंबई हे क्षणचित्र तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहताय. रिव्हर्सिव्ह सक्सेस ठरलाय. विशाल शेळके ठोकतोय हा स्विच हिटचा चौकार. ते संघर्ष करतोय खरंच. हा विशाल शेळके आहे, तो खरं तर संघर्षाचा या ठिकाणी चौकार ठोकतोय. डिफेन्सिव्ह अगदी कलात्मक हा फटका पाहायला मिळाला. योग्य चेंडूला दिलेला योग्य सन्मान आणि खराब चेंडूवर केलेला प्रत्याला, ही एक चांगल्या फलंदाजाची ओळख आहे. बघा सन्मान कधी द्यायचा, एखाद्या चांगल्या चेंडूला. ज्या पद्धतीने बघा एखादा साप जर आपल्या घराजवळ आला ना की त्याला दांडकाने मारलं जातं, आणि तोच साप शिवपिंडीवर दिसला की त्या सापाला नमस्कार केला जातो. हा फरक आहे. एक योग्य उदाहरण आपण देऊया. अगदी डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 1 ने वाढली. 30 या धावसंख्येवर धावफलकावर धावसंख्या लागली. 3 गडी बाद षटक झालेत आतापर्यंत 2. तर स्वराज एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय विलास भोपी साहेब रिडगर एक आकर्षक संघनायक यांना विनंती असेल व्यासपीठावरती यावं की ज्यांच्या माध्यमातून या मैदानासाठी आम्हाला भरपूर सहयोग लाभला. तर विलास भोपी साहेब यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. 2 षटक 30 धावा 3 गडी बाद. आता मात्र उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. कोणाच्या बाजूने हे भाग्य उजळेल, कारण जिंकेल तो फायनल मध्ये जाईल. बट लक इज नॉट युअर हँड बट डिसिजन इज इन युअर हँड असंच म्हणावं लागेल. युअर डिसिजन कॅन मेक लक बट लक कॅन नेव्हर मेक युअर डिसिजन. ते मात्र निर्णय देखील आपण कोणता काय घेतला जाईल या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि 3ऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. षटक घेऊन येतो गोलंदाज करण सुरते. विचुंबे संघाचा करण सुरते, त्याच्यासमोर डावखुरा फलंदाज विशाल शेळके. पहिलाच बॉल अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून फार दूर. अंपायर काकडे सरांचा इशारा येतो व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. शेवटचे 2 षटक म्हटलं तर अतिशय महत्वाचे षटक आहेत. स्लॉग ओव्हरचे षटक आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावर 31 षटकांचा मॅच. विचुंबे संघ फिल्डिंग करतोय आणि पाली संघ बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. अंपायर आमच्या बाजूने वळलेत. दिशा खराब तो दशा खराब.
ह्या गोलंदाजाची दिशा पूर्ण खराब पाहायला मिळते. 2 बॅक टू बॅक वाईड बॉल. अतिरिक्त 2 धावा आल्या आहेत. संघाची धावसंख्या 2 ने वाढताना 32 धावा धावफलकावर लागल्या आहेत. इथून पुढे आता या धावसंख्येवर आळा घालावा लागेल, नियंत्रण ठेवावा लागेल, जेणेकरून वाईड बॉल जास्त येत आहेत आणि ते वाईड बॉल थांबवावे लागतील विचुंबे टीमच्या गोलंदाजांना. करण सुरते 10-12 पावलांचा स्टार्ट. पंचांच्या उजव्या बाजूनं मारा करतोय. आपण पाहत आहोत स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2024 या भव्य आणि दिव्य आयोजन. हात भिरकून दिलाय. काय फडका, गगन भेदी, गगन चुंबी, मार्वलिस अँड ट्रिमेंडियस, ब्युटिफुल सिक्सर. हरिओम हरिओम. जबरदस्त टोला लगावलाय. एकमेव विशाल शेळके बॅटिंग करत असताना 2 षटकार 2 चौकार. आता तापलाय म्हणावं लागेल विशाल. अगदी अक्षरशः आग ओकतोय. ऑन फायर विशाल शेळके. 2 चौकार 2 षटकार संघाला नेऊन ठेवतो आता 38च्या घरामध्ये. षटक सुरू आहे तिसरं. मगाशी देखील विचुंबे संघानं बघा 73 धावा चेस केल्या होत्या. अक्षरशः आपण बघितलं तर ठोकम ठोक काय बॅटिंग केली होती. त्यामुळे समोर आता त्यांना धावांचं डोंगर रचावंच लागेल पाली संघाला. यस, वन्स अगेन बिग 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 हिट सिक्सर. आता कानमंत्र देण्यास भाग पाडले, कारण बॅक टू बॅक 2 षटकार. कारण आता संघर्ष करावा लागेल. बघा जंगलातील हरिण सकाळी उठल्यावर विचार करते की मला खूप धावं लागेल, नाहीतर सिंह मला खाऊन टाकेल. आणि सिंह सकाळी उठल्यावर विचार करतो की मला हरणापेक्षा जास्त धावावं लागेल, नाहीतर मी उपाशी मरेल. परंतु सिंह असो किंवा हरिण, जीवन चांगले जगण्यासाठी नक्कीच संघर्ष करायला लागेल. संघर्ष करावा लागेल आणि तो संघर्ष केला जातोय. काय ग्रेट इनिंग आहे विशाल शेळकेचा. रिव्हर्स स्वीपचा, स्विच हिटचा हा दणदणीत आणि खणखणीत दमदार सिक्सर. सेमीफायनलची षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट केले फलंदाज विशाल अकॅडमीने. दमदार फलंदाजी. क्या बात आहे, क्या बात आहे. संकटावर असं तुटून पडायचं ना की जिंकला तरी इतिहास आणि हारला तरी इतिहासच झाला पाहिजे. काय बॅटिंग करतोय इथे मात्र बॅट्समन विशाल शेळके. 4 षटकार 2 चौकार. 8 चेंडू मध्ये 33 धावा कुठून काढतोय आतापर्यंत. करण सुरतेचा हा बॉल पुन्हा एकदा गुडघा खेळपट्टीवर टेकून आडव्या पाडणे केला क्षेत्ररक्षक आहे. ते मात्र सिंगल मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली बॉल. मात्र सर समोरच्या टीमला देखील विसरून जमणार नाही, कारण 73 धावांचा पाठलाग 2 बॉल ठेवून खरं त्याने कंप्लीट केला होता. हा नक्कीच. त्याच्यामुळे मी म्हटलं ना की विचुंबे संघाकडे बॅट्समन एवढे घातक आहेत ना, जबरदस्त बॅटिंग करतात. सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली मगाशी बॅटिंग करताना. चिंद्रन संघ असं वाटत होतं की त्यांना 73 धावा म्हटलं तर भरपूर धावा आहेत, परंतु त्या धावा त्यांनी सहज पार केल्या होत्या. 1 चेंडू राखून काहीतरी धावा पार केल्या होत्या. नक्की संदेश आपण बघितलं तर खूप चांगला मॅच झाला होता. त्यामुळं आता त्यांनी विचार केलाय विशाल शेळकेने की यांच्या समोर जास्तच धावा ठेवायच्या. बॅट्समन घातक आहेत समोर. पुन्हा मिस टायमिंग न्यू बॅट्समन कल्पेश. हा मात्र होईल झेलबाद. थँक्यू रिअल. मात्र सर बघा काही प्रेक्षक किंवा काही प्राइस देणारे असे असतात की येऊन धावायला सांगतील बाबा 3 षटकार मारले की 500, 2 षटकार मारले की 500. परंतु बघा इथे अनाउन्समेंट आपण देखील केली नाही आणि इथे त्यांची खासियत देखील मागच्या वर्षी देखील पाणीमध्ये आले होते. चिंचवली संघ केलं होता आणि अभिषेक रिवर्स शॉट ज्याने पटके लगावले त्याच्यासाठी देखील 8,000 रुपयाचं 11,000 रुपयाचं पारितोषिक विहान बुंदेलसंघ डेव्हलपरचे सर्व या ठिकाणी प्रतापराव देशमुख साहेबांच्या वतीने दिलं होतं. आणि इथे देखील 3 षटकार टेकलेत विशाल अकॅडमीने. विशालसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं गेलंय. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो प्रतापराव देशमुख साहेबांसाठी. ही आहे त्यांची ओळख. क्या बात आहे, क्या बात आहे. ही खरी ओळख आहे त्यांची. आणि विभाल मात्र सर एवढं नाहीये, या स्पर्धेसाठी जवळजवळ 1,00,000 रुपयाचं योगदान त्यांच्या माध्यमातून त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. दानशूरता पाहायला मिळते. खरं तर प्रतापराव देशमुख तुमचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे.
यस इट इज डॉट बॉल. प्रवीण, असं म्हटलं जातं ना, जिथे दान देण्याची सवय असते ना तिथे संपत्तीची कधीच कमी नसते, आणि जिथे माणुसकीची शिकवण असते ना तिथे माणसांचीच कधी कमी नसते. असे माणुसकीतील दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या प्रतापराव देशमुख साहेबांसाठी. हे आहे व्यक्तिमत्व, खरं तर हे आहे व्यक्तिमत्व. जाऊया मॅचकडे. 51 धावा कंप्लीट झाल्यात. 4 विकेट आहेत, 3 ओव्हर झालेत, अजूनही स्लॉग ओव्हर बाकी. 3 ओव्हर 51 धावा 4 विकेट. लास्ट ओव्हरचा ड्रिंक ब्रेक मैदानात आहे, त्याच्यापर्यंत ऐकूया संगीत. नक्कीच तोपर्यंत आहे, आणि त्याच आईवडिलांच्या आशीर्वादानं पुण्याईनं खरं तर राजेशजी फडके आज या नावारूपाला येतात. त्यांच्याकडे माप संपत्ती आहे. हे संपूर्ण पुण्याई आणि आशीर्वाद त्यांच्या आई वडिलांचा. आणि नुसतं क्रिकेट क्षेत्र नाही रेल मात्र सर, बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील त्यांचं दमदार योगदान आपण पाहतो. मग घोटचा छोटा सर्जा अगदी त्यांचा फेवरेट. डेफिनेटली फुल टॉस बॉल. आत्ताच प्रतापराव देशमुख साहेबांनी 5,000 रुपयाचं बक्षीस याच पट्ट्याला दिलं, आणि तोच पट्ट्या अजूनही ठोकतोय. खणखणीत षटकार. निर्णय पेंडणे घ्या पंच रेल मात्र सर थोडा अंपायरचा इशारा केला. नक्कीच चेंडू तर पडद्यावर आदळला, चेक केलं जाईल, तरी पण दूध का दूध पाणी का पाणी होईल या स्क्रीनवर. आपल्याकडे आहे टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे बघा. तशी बघितली तर आजकाल टेक्नॉलॉजी एवढी चांगली आली आहे ना की निर्णय तुम्हाला लगेच पारदर्शकपणे दिला जातोय. आज भरपूर करताना 3 कॅमेऱ्याच्या सहाय्याने स्पर्धा कव्हरेज केली जाते. यापूर्वी लाईव्ह टेलिकास्ट वगैरे काही नव्हतं. बघा पहिला किती उपयोग झाला आता टेलिकास्टचा. यस बाउंड्री आहे इथे, मात्र 1 बाउन्स काही किंचित कमी पडला मी म्हणेन. आपण चेंडू चेक केला तर चौकार आलाय. खूप चांगले बॅटिंग होत आहे. अर्थातच विशाल शेळके ऑन स्ट्राईक. पुन्हा आता मात्र लांब 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 लचक षटकार. कदाचित तो झेल पकडासाठी गेला होता पण गाडी आली मध्ये. षटकार. आणि बघा प्रतापराव देशमुख खुश आहेत, हसतायत. त्यांना खुश केलं आज विशाल शेळकेने, आणि विशालला खुश केलं प्रतापराव देशमुख यांनी. 5,000चं बक्षीस दिलंय. वैयक्तिक मला वाटते पोहोचले जातात ते 44 धावसंख्येवरती. काय या स्पर्धेतील 4थं अर्धशतक पाहायला मिळेल का? 5वं अर्धशतक. 5वी 50 होईल का? त्याच्या अगोदर राहुल शेळके याने अर्धशतक तोडला होता पाली संघाच्या. क्या बात है, क्या बात है. व्हेरी गुड बॅटिंग, क्रिटिकल इनिंग, एक्सप्लोसिव्ह बॅटिंग बाय मिस्टर विशाल शेळके. आणि इथपर्यंत रिवाल मात्र संघ पोहोचला तर या खेळाडूंनी चौकार अडकवला. यस डेफिनेटली. मागचा मॅच मॅन ऑफ द मॅच. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. बॅटला ब्रश झालाय अंपायर सांगतायत, परंतु इथे पुन्हा एकदा एक चिक्की रन्स सिंगल कंप्लीट केली. संघाची धावसंख्या 62 या आकड्यावर जाऊन पोहोचली, तर विशालच्या वैयक्तिक धावा 45. 45 रन्स विशाल इंडिव्हिज्युअल स्कोर, आणि सांघिक संघाच्या एकूण धावसंख्या 62. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. जतीन भोईर. खरं तर जतीनचा हा 4था चेंडू कशा पद्धतीने फेकेल. 45 धावा झाल्यात. तिकडे विशालच्या इकडे नवीन बॅट्समन. हा इथे एक धाव घेतली जाईल. डेफिनेटली स्ट्राईक रोटेशन. विशालकडे 2 चेंडू आता शिल्लक आहेत खेळण्याकरता, आणि बाईची 1 धाव आली आहे, आणि त्याला वैयक्तिक 50 साठी 5 धावा हव्या आहेत. धावसंख्या 63. 50 साठी 5 धावा कमी आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी. विशाल काय करता करेल. विशालात्मक कामगिरी आतापर्यंत झाली आहे. विशाल म्हणजे भव्य.
हा चेंडू लेग स्टंपला आहे. पुन्हा एकदा हा खेळला, एक सिंगल मिळाली आहे. स्ट्राईक रोटेशन नाही आहे. या स्पर्धेचा नियम तुम्हाला सांगतात, अंपायर सांगतात. लेग बाईटचा इशारा इथे मात्र मिळेल. एक आता 50 पासून वंचित राहावं लागेल विशालला, परंतु चेंडू असेल शेवटचा एक. 64 धावा, 64 रन्स. नक्कीच आता जर तरची भाषा आहे. जर नो बॉल आला, एक रन आली तर पुन्हा स्ट्राईक मिळू शकते, परंतु जर आणि तर टेनिस क्रिकेटमध्ये या शब्दांना स्थानच नाहीये. या थोडस दडपण आलंय. कदाचित लास्ट बॉल आहे, शेवटचा बॉल आहे. जतीन भोईरचा कशा पद्धतीने फेकतोय. धावसंख्या देखील 64 आकड्यावर जाऊन पोहोचले. 4 गडी बाद झालेत. लास्ट बॉल जतीन पंचांना पार करून फेकतोय. हा विरकावून दिलाय. तू सही तो हमें और सही. प्रतीक शेळके सांगतोय की मी देखील मारू शकतो आणि त्याने ठोकलाय षटकार. यस, बडे में तो बडे में अभी कमाल की बल्लेबाजी. तर इथे बघा विचिंब संघाला 71 धावांचा आय थिंक पाठलाग करायचा. मागच्या मॅच मध्ये 73 बनवायच्या होत्या. 2 बॉल ठेवून तो सामना त्या संघाने जिंकला. तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो. विजयांच्या व्यासपीठावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळालं आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्यांनी उंच भरारी आणि दरवर्षी या स्पर्धेमध्ये ज्यांची आम्हाला नेहमीच आवर्जून उपस्थित होते. आत्ताच रिबल मात्रे सरांनी उल्लेख केला की गुलशन मात्रे यांच्या अगदी जवळचे आणि त्याच्यानंतर ॲडव्होकेट समीर मात्रे साहेबांचे देखील अतिशय निकटवर्तीय असे विहान बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व मिस्टर प्रतापराव देशमुख साहेबांचा इथे सन्मान की तुमच्याकडे कुठला पद नाही म्हणून कधी नाराज होऊ नका, कारण छत्रपती शिवरायांनी जगातील सर्वात मोठा पद तुम्हाला दिलाय. तो छत्रपती शिवरायांचा मावला ना राष्ट्रपती ना उपराष्ट्रपती. हिंदुस्तान में सिर्फ एक ही शासन, वो है शिव छत्रपती. आणि छत्रपती शिवरायांचा मावला आपण या ठिकाणी पाहू शकाल. विहान बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व या ठिकाणी प्रतापराव देशमुख साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहताय की ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 1 लाख रुपयाचं योगदान. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आणि त्यांच्या समेत आपण या ठिकाणी पाहताय की कोविड काळामध्ये संघर्ष योद्धा गरीब जनतेची सेवा ज्यांनी केली ते डॉक्टर अजित पोखरकर साहेबांचा देखील शुभ सन्मान आणि या स्पर्धेच्या वतीनं करणार आहोत. मी डॉक्टर अजित पोखरकर साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपण आमचे पाहुणे आहात. हिंदू संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव, येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय आणि तुम्ही आमचे पाहुणे आहात आणि तुमचा पाहुणचार करणं हे आयोजकांचं परम कर्तव्य. या ठिकाणी डॉक्टर अजित पोखरकर सरांचा सन्मान या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी डॉक्टर अजित पोखरकर साहेबांचा शुभ सन्मान. त्याच्यानंतर त्यांच्या समवेत नक्कीच हेमंत भोसले साहेब. प्रवीण डॉक्टर म्हणजे देव माणूस आणि खरं तर डॉक्टरांची सेवा नेहमी सातत्याने राहिली आपल्या समाजासाठी. त्यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. देवदूत करताना कोविड काळामध्ये म्हणून राहिले आणि इथे भोसले साहेबांचा देखील सन्मान केला जाईल. मायची उपदार शाल, वस्त्रालंकार, शाल, त्याच्यानंतर पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी भोसले साहेबांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर मी आमचे उपसरपंच रामचंद्र पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. रामचंद्र पाटील साहेबांना झाला ना धन्यवाद. बाकी सर्व मान्यवरांचा आम्ही इथे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद साहेब, आपण आलात, आपलं दमदार योगदान. तर मी नक्कीच साहेबांना विनंती करतो प्रतापराव साहेबांना की आपण थोडंसं यावं. आपलं मनोगत या स्पर्धेच्या वतीने थोडक्यात आपलं मनोगत तिथे बसून आपण मनोगत व्यक्त केलं तरी चालेल. जास्त नाही, थोडक्यात साहेब काय मार्गदर्शन. साहेब तुमचा आवाज ऐकायला आम्ही आतुर आहोत. प्रवीणने सांगितला, प्रवीण ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में खडा वही सबसे बडा. यस, दमदार योगदान या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलंय. सर थोडं 1-2 शब्द मार्गदर्शन करा. तो नाही येत सर. चला पुढच्या वर्षी तयारी करतील. तर विनंती असेल बघा सलामीची जोडी मैदानावरती आपण लगेचच पाठवा. चला स्पीडअप करा आता. चला सलामीची जोडी लगेच मैदानात आपण पाठवा आणि बघा आपल्याकडे वेळ नाही मित्रांनो. फायनलचा सामना अजून बॅलन्स असेल तर विनंती करतो शौर्य एंड शिवांश इलेवन मंगलमूर्ति विचंडी संघ आपके आरंभी जोड़ी तुरंत मैदान के अंदर भेजिए और चलिए मैच की तरफ चलते हैं. मंगेश पाटिल इनके पास. धन्यवाद दीजिए उन्हें.
जरा तुम्ही बरोबर पकडून ठेवा, नाहीतर तुमची बॅग जर कोणी नेली तर थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. नंतर मंगेश द बेकर केक शॉपचे ओनर की तानशीर वाते म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो ते म्हणून त्यांना पांढरे शेठ म्हणतात. आपण यावं व्यासपीठावरती पांढरे शेठ आपलं सहर्ष स्वागत. तर थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लक्ष मोठा 71 धाब्याचा आता प्रभास 17 मध्ये करायचा. मागील मॅच मध्ये हा कारनामा केला तर विसुंबे टीमला जिथे तोंडे टीम समोर 73 धाब्याचा लक्ष्य पार केला होता. आता इथे या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अगेन्स्ट पाली संघ आणि त्या संघासमोर आता 71 धाब्याचा लक्ष्य हा पार करायचा. सलामीची जोडी खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज आशिष भोईर आणि आशिकेश भोईर. घेमान पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल लेंथ लाईन भरपूर चांगली आहे आणि पहिलाच बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. पण लक्ष मोठे त्याच्यामुळे डॉट चेंडू या मॅच मध्ये कर्दनकर राहतील. कर्दर आताच करायला आपण विचार केला की जसं नवीन वर्ष चालू होईल औंधेच्या गावामध्ये JWR ट्रॉफीचं आयोजन पाहायला मिळेल आणि तिथे देखील विमान बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व प्रतापराव देशमुख साहेबांना तुम्ही पाहाल. नेहमी जमदार योगदान त्यांचं राहिलंय. औंधे गावामध्ये देखील त्यांचं भरपूर प्रेम राहिलं आणि भरपूर स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान राहिलंय. सेकंड बॉल गोलंदाज तयार. हो सोपा बॉलिंग. पहिला षटक फेकत असताना सलग 2 बॉल धाव. लक्ष मोठा त्याच्यामुळे प्रत्येक बॉलवरती धाव हवी आणि अशा स्थितीमध्ये अगदी शांतला फलंदाज आशिष भोईरला जिथे सलगचा हा दुसरा बॉल डॉट फेकला गोलंदाज परेश शेळकेना. पहिला सत्र गाजवला. अगदी चांगली फलंदाजी साकारली जे पाली टीमला. दोन्ही सख्या भावांची जोडी मैदानावरती आपण पाहताय जिने भरपूर चांगली कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये केली. पुढचा बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा परेश शेळके. हो एक बॉल होता. अगदी पटका पोहोचला चेंडू हवेमध्ये. एसटी रक्षक रोहित पाडी चुकी करणार नाही जिथे पहिला धक्का विसुंबे टीमला. फलंदाज आशिष भोईर बॅक टू द बबलर. प्रवीणने उल्लेख केला की ओवळे मैदानावर 2 आयकॉन एक आगली वेगळी संकल्पना घेऊन ऑल इंडियातले प्लेयर त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळते. रजनी स्पर्धेमध्ये स्क्रीनवर पाहू शकाल JWR ट्रॉफी आणि या स्पर्धेमध्ये देखील श्री आदरणीय प्रतापराव देशमुख साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल. मित्रांनो नुसती उपस्थिती नाहीये तर तिथे मात्र त्यांचा फार मोठा मानधनाची मदत देखील आहे. त्यामुळे गुलशन मात्रेने आम्हाला लगेच कॉल केला की नक्कीच माझ्या विनंतीला मान देऊन तिथे मात्र देखील साहेब आपल्याला पाहायला मिळतील. ही ओळख आहे साहेबांची. हा प्रेम आहे साहेबांचा. JWR ट्रॉफी 2025 1 आणि 2 जानेवारी. तर इथे 3 बॉल ज्याच्यामध्ये 1 विकेट धावेसाठी आता प्रतीक्षा करावी लागते सध्या विसुंबे टीमला. मागील मॅच मध्ये 73 धाब्यांचा लक्ष्य पार केलं होता आणि या मॅच मध्ये पाहिलं तर 3 बॉल मध्ये अद्याप एक धाव आली नाही आणि एक फलंदाज अर्थात फलंदाज आशिष भोईर मैदानातून बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविनाश पाटील इन ऍक्शन मध्ये. पहिला षटक कसा फेकावना याचा प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना गोलंदाज परेश शेळके जो मुख्य ट्रम्प कार्डचे पाब्द पाली टीमचा आणि तेवढी चांगली गोलंदाजी पहिल्या P1च्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत असताना सध्या चे पाब्द पाली टीमसाठी. पुढचा बॉल समोर अविनाश पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन भरपूर चांगल्या अचूक टप्पानं नियंत्रित गोलंदाजी सध्या करत असताना मॅच मध्ये परेश शेळके सलगचा हा 4था बॉल निर्धाव फेकला जिथे शांतला बॅटिंग करत असताना शौर्य शिवान शिलबन मंगळमूर्ती विसुंबे टीमला. धाबेसाठी प्रतीक्षा करावी लागते. पहिल्या षटकामध्ये अगदी चकडून येण्याचा प्रयत्न सध्या विसुंबे टीमला करतो गोलंदाज परेश शेळके. पहिला षटक कमालीचा फेकत असताना जे पाबदेव पाली टीमसाठी समोर अविनाश पाटील. आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू हवेमध्ये कव्हर मधून चेंडू टीपला चाललाय. क्षेत्ररक्षक तेवढंसा अगदी चलक लतीना पोहोचतील आणि तोपर्यंत संधी होती. या बॉलवरती आपण पाहिलं तर 2 धाबा कंप्लीट केला. 2 धाब्यानं वैयक्तिक संघाचा अकाउंट ओपन करत असताना अविनाश पाटील फलंदाज. पण लक्ष मोठ्या 71 धाब्यांचा मॅच मध्ये प्रवास करायचा आणि अशा स्थितीमध्ये कमालीचा षटक फेकत असताना जे पाब्द पाली टीमसाठी गोलंदाज परेश शेळके. मुख्य ट्रम्प कार्डाला सध्या वार करतो अगेन्स्ट केलेल्या विसुंबे टीम समोर. पुन्हा एकदा इन ऍक्शन फलंदाज अविनाश पाटील. पुढचा बॉल
मध्ये होता खोदकाम केलं प्लॅक्सिनच्या समोर हातीला तडाखा मतीसा टोकला षटकार स्पीडअप करा आता आपण टीम मीटिंग घेऊ नका विनंती करेन मी जय बाप पाली टीमला की थोडा आपण स्पीडअप मध्ये खेळ चालू करा अजून एक सामना बॅलन्स या फायनलची मॅच खेळवायची आहे त्याच्यामुळे मी विनंती करेन की आपण थोडा स्पीडअप करा त्याच्यानंतर ओडापन वहाल टीमच्या संगणकाला देखील विनंती आहे की आपण देखील टॉस साठी रिपोर्टिंग द्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्या षटकाच्या अखेरीस परेश शेलकेचा पहिला षटक दमदार राहिला जय पापदेव पाली टीम साठी आणि ज्या षटकामध्ये एक विकेट आशिष भोईर मैदानातून बाद झाला आणि अवघ्या धाबाला फक्त 8 लक्ष 71 धाबेचा त्याच्यामुळे येणाऱ्या 18 बॉलांना 63 धाब्यांची गरज 18 बॉल 63 धाब्याची गरज बॅच मध्ये सध्या विसुंबे टीमला आशिकेश भोईर ज्यांना मागील मॅच मध्ये अगदी चांगला खेळ साकारला तब्बल 30 धाब्यांचे योगदान देणारा फलंदाज सध्या अद्याप खेळपट्टीवरती ज्याच्यावरती भरपूर काही अपेक्षा धरून बसला विसुंबे संघ अंत अपेक्षावरती उभा राहावा लागेल चांगला संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल अजिंक्य पदाचा जो स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय विसुंबे संघ आणि तो स्वप्न जर पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला मेहनतीची पराकष्ट करावे लागेल सेकंड षटक पहिलाच बॉल वेगवान होता लाईन खराब पंचांना दंडित घोषित केला 31 वाईट आवांतर एक धाव सोडली जाईल एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरसावलाय संघाची धाव संघ पहिले संघ 9 या आकड्यावरती सेकंड षटक फेकत असताना गोलंदाज कल्पेश शेलके आज दुसरा ट्रेम कार्डच्या पापदा पाली टीमचा प्रहार करण्याचा प्रयत्न लेंथ लाईन भरपूर चांगली अगदी योग्य लाईन योग्य दिशा अचूक टप्पाना भेदक मारा इतकी चांगली गोलंदाजी सध्या जे पापदा पाली टीमचे पाहायला मिळतात ज्या रीतीनं पहिलं षटक फेकलेला गोलंदाज परेश शेलकेनं त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवला गोलंदाज कल्पेश शेलकेनं आणि हा षटक देखील अगदी चांगला पाहायला मिळतो पहिला बॉल थोडासा लाईन मधून भटकला त्याच्यानंतर भरपूर चांगली लेंथ लाईन सध्या गोलंदाज कल्पेश शेलकेची पाहायला मिळतं जिथे हा डॉट चेंडू धावसंख्या स्थिर पलकावरती संघ 9 या आकड्यावरती समीकरण पहिलं येणारे 17 बॉल आणि 62 धाब्यांची गरज आहे त्याच्यामुळे प्रहार करावा लागेल अभिनय तर कभी नाही या मॅच मध्ये विजय संपादन करायचा तर तुम्हाला प्रति प्रहार आक्रमण करावं लागेल पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल ऑप्शनचा भरपूर बॉल बाहेर होता सुनील तांडे सरांचा इशारा आलाय की बॉल वाईट अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाबेने संघ डबल डिजिट मध्ये पोहोचला तब्बल 10 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या विसुंबे संघ गोलंदाज या पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश शेलके प्रहार करण्याचा प्रयत्न पटका पोचलाय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात आणि इथे मात्र कॅच ड्रॉप झाली जिथे जीवनदान फलंदाज आशिकेश भोईरला मिळाला आणि या बॉलवरती धाबा मिळती 2-2 धाबेच्या मदतीनं संघ पुढे सरसावला संघाची धावसंख्या पहिली संघ 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय सध्या विसुंबे संघ पण सिंगल डबल काम बनवू शकत नाही या विसुंबे टीमचा तुम्हाला विस्फोटक ग्रुप धारण करावा लागेल आक्रमण क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये केला लागेल कारण की 24 बॉल मध्ये 71 धाब्यांचा प्रवास करायचा आणि जो प्रवास जर तुम्हाला गाठायचा असेल तर अभय रॅकेटचा वापर मॅच मध्ये करावा लागेल आणि ते होत नाहीये अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सध्या जे बापद पाली टीमची दोन्ही गोलंदाज अगदी 100% योगदान देत असताना जे बापद पाली टीम साठी समोर पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये फलंदाज आशिकेश भोईर प्रहार केला हा प्रॅकर होता ऑन साइडला मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलती फेकते तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळता सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं प्रभू सर याचं कारण असं गोलंदाजी अगदी दमदार पाहायला मिळतं चूक टप्पाला भेटकणारा अशी गोलंदाजी सध्या चे पापदे पाली टीमचा गोलंदाज कल्पेश शेलकेच्या माध्यमातून पाहायला मिळतं एका धाब्याने संघ पुढे सरसावलाय संघाची धावसंख्या पहिली संघ 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला धावगतीला वेग द्यावा लागेल एक्सेल पाय ठेवावा लागेल पाहिलेलं स्वप्न जर पूर्ण करायचं तर तुम्हाला मेहनत मॅच मध्ये करावी लागेल हा प्रॅकर पुल केला पुल सक्सेसफुल चेंडू फेकून दिला बॉल लाईनच्या बाहेर अविनाश पाटीलच्या पॅट मधून आलाय हा षटकार
मधुकरजी नावडेकर यांना कमलाकरजी पाटील कमलाकरजी नावडेकरांना मधुकरजी पाटील यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. मोरबे गावचे सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ वरिष्ठ प्रतिष्ठित आपण आला असाल तर या व्यासपीठावरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. इथे लाईन पाहिली जाईल. षटकार नंतर थोडासा दबावाला गोलंदाज कल्पेश शेळकेवरती एक धाव अवंतर मिळेल आणि एका धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अद्यापिक पहिला समीकरण येणारे 14 बॉल 51 ची गरज. सामना अजूनही बालच मात्र चांगला खेळ हे करावं लागेल मॅच मध्ये विसुंबे टीमला. हो अविनाश थांबणार नाहीये. इथे जाणलंय की प्रहार करावा लागेल. त्याच ईर्षेनं हा फटका एक्झिक्यूट केला. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय षटकार. इथे अविनाश दाखवतोय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही. जिद्द चिकाटीने खेळ साकारतोय आणि अविनाशा पाठ सलगचा हा तिसरा षटकार पाहिला. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचलाय 26 आकड्यावरती. समीकरण 13 बॉल 45 धावेची गरज. सामना अगदी रोमांच रप्पन टप मॅच होईल यात मात्र शंका नाही. दोन्ही अगदी चांगला संघर्ष करीत असलेला मॅच मध्ये दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. येणारे 13 बॉल 45 धावांची गरज. इनअक्षम फलंदाज अविनाश पाटील एक विस्फोटक रूप धारण केलाय. गोलंदाज तयार. हो अजून एक तडाखा सलग चौथा षटकार अविनाश पाटीलच्या बॅटमधून. टिक फॉर टॅक जैसे को तैसा जवाब. कारण मगाशी उल्लेख केला होता की 73 धावा त्यांनी 2 बॉल ठेवून चेस केलं होतं या संघानं आणि इथे पलटवार केला मैदानावरती. इथे देखील तसंच समीकरण आणि त्याला उत्तर देत असताना या ठिकाणी पाहू शकाल तुम्ही अविनाशला. मंगेश 12 बॉल 36 पाहिजे होत्या. आता 12 बॉल 39 धावांची गरज. 12 बॉल 39. चला स्पीडअप करा. शॉर्ट टीम मीटिंग या विनंती असेल पाली टीमला कारण की अजून एक सामना खेळवायचा. त्याच्यामुळे मी विनंती करेन की आपण आता टीम मीटिंग घेऊ नका. आपण लगेच गोलंदाज चॉईस कराना मॅच सुरुवात करा. येणारे 12 बॉल 39 39 धावांची गरज. चला लक्षात जर तुम्ही उशीर केला. बॉल संघाचे कॅप्टन पिंटू भाऊ कॅप्टन आपला पाठवून ठेवा प्लीज. तर महत्वाची सूचना लक्षात असू द्या. जर तुम्ही इथे वेळ जास्त खर्च केला तर पाण्यामध्ये षटक कपात केले जातील याच्याकडे लक्ष द्या. येणारे 12 बॉल 39 39 धावेची गरज. फलंदाज आशिकेश भोईराना फलंदाज अविनाश पाटील ही जोडी सध्या खेळपट्टीवरती. ज्या फलंदाजांना सलग 4 बॉल 4 षटकार अविनाशच्या बॅटमध्ये आपण पाहिलं तो सध्या नॉन स्ट्राईक एंडवरती आणि स्ट्राईक मध्ये फलंदाज आशिकेश भोईर इन ऍक्शन मध्ये. हो अगदी बॅकफूट वरती गेले. पाठची एज फलंदाज बाद. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती विसुंबे टीमला फलंदाज आशिकेश भोईर बॅक टू द पवेलियन. शेळके चानं हा विकेट संपादन केला ना. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना विसुंबे टीमला. समीकरण बदलला. येणारे 11 बॉल आणि 39 39 धावेची गरज. ही सेकंड सेमी फायनलची मॅच पाहतोय. अगदी चांगली लढत दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. येणारे 11 बॉल 39 39 धावांची गरज. हा अंतर कापला जाईल का सध्या विसुंबे टीमच्या माध्यमातून. हे अंतर कापत असताना पूर्णपणे करता बॅकफूटवरती ढकललं जाईल जे पाबदा पाली टीमच्या माध्यमातून विसुंबे टीमला. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विशाल शेळके हा तिसरा ट्रम्प कार्ड आहे सध्या जे बाबद पाली टीमचा. समोर नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये किरण भोईर जो मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता ज्यांना अंतिम क्षणाला भरपूर चांगला खेळ साकारला. आता त्याच खेळीची पुनरावृत्ती या मॅच मध्ये करावी लागेल जिथे संघ थोडासा अडचणी खाली सापडले ना आणि अशा अडचणी स्थितीमध्ये संकटमोचक खेळी साकारावी लागेल फलंदाज किरण भोईरला. गोलंदाज तयार. हो त्याच केल्याची पुनरावृत्ती परिचय दिला आणि दमदार षटकार ठोकलाय. किरण भोईरच्या बॅटमधून आलाय हा षटकार.
काल मगाशी अशीच कंडिशन होती. आले त्याने सलग 4 षटकार ठोकले आणि मॅचला कलाटणी दिली. स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहू शकाल या ठिकाणी बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मथुराम शेठ पाटील साहेब यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. समीकरण पाहिलं, येणारे 10 बॉल आणि 33 धावांची गरज. हार मानायला दोन्ही संघ तयार नाही आहेत. दोन्ही संघात चांगला संघर्ष करत असताना मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतं. 10 बॉल 33 धावांची गरज. वेगवान बॉल होता, अगदी जडमध्ये फेकलाय. वाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज विशाल शेळकेचा पाहायला मिळतं. अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हर केला, जिथे सरळ एस्टेकच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. यस, पासमर असेल वाईट साठी. ऑफिशियल तिसरे अंपायर यांच्या माध्यमातून पाहणी केली जाईल. सँडबॅग असेल केवाले. चला व्हायब्रेशन पंच संदीप पालकर यांना विनंती असेल की आपण तिसऱ्या पंचांची मागणी. मित्रांनो, आखी पिक्चर तुम्ही पाहिलं असेल चंकी पांडे आणि गोविंदाचा व लालदू पटेवाली तेरा नाम तो बता फेवरेट संगीत आहे मित्रांनो त्यांचा. डान्सिंग अंपायर संदीप पालकरला पाहू शकाल. एखाद्या खेळाडूने लेग बिफोरची अपील केली किंवा वाईटची मागणी केली तर त्यांचा एक अलोग्य ऍक्शन आपण सातत्याने पाहतो. पुत्ररत्नाचा लाभ झाला आणि आयुष्यामध्ये सदस्य की अंपायर म्हणून त्यांची नेहमीच आपण ओळख पाहतो. असे संदीप पालकर यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करूया. यस, पेड डिलिव्हरी हा बॉल असेल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू सध्या डोकेदुखी राहील बॅटिंग करत असताना विसुंबे टीम साठी. कारण की आता समीकरण पाहिलं, येणारे 9 बॉल डबल 33 धावांची गरज. गोलंदाज तयार पुन्हा एकदा विशाल शेळके. किरण ऑन स्ट्राईक वरती ऑन फायर करत असताना ऑफ साईडला हा पटका एक्झिक्यूट केलाय, जिथे मिळतील 4 ठोकलाय किरणनं हा चौकार. संगीताना तेवढीच चांगली मॅच आपण पाहतोय. समीकरण पाहिलं, येणारे 8 बॉल 29 धाब्यांची गरज. किरण बोईड इन अक्षमध्ये वैयक्तिक 10 धाब्यांचं योगदान दिलं आणि तोच फलंदाज सध्या ऑन स्ट्राईक वरती. पुन्हा प्रहार अगदी मुख्य समोरच्या कक्षाला मानवंदना देत असताना टोकला हा ब्रँडेड षटकार. नशीब या ठिकाणी एलईडी वाचताना ते 40,000 उलटा खर्च असतात. करत असताना शौर्य शिवांश 11 मंगलमूर्ती विसुंबे टीमला 7 बॉल आणि 23 धावांची गरज. जर बॅटिंग आवडली असेल आणि दोन्ही संघांचा जर खेळ आवडला असेल एकदा जोर तडाला होऊन जाऊ दे मित्रांनो. अगदी प्रेक्षणीय लढत, दोन्ही संघाने इम्प्रेस केलं. आता 7 बॉल आणि 23 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विशाल शेळके. टी फॉर टॅट जसं तसं उत्तर सेकंड सत्रामध्ये देत असताना विसुंबे संघ. किरण ऑन स्ट्राईक. पुन्हा प्रहार केला, चेंडू हवेमध्ये. आता ताकद कमी आहे, जिथे क्षेत्ररक्षक आहेत पकडलाय झेल. संपलाय. फलंदाज किरण बोईडचा केला तिसरा धक्का. बॅटिंग करत असताना विसुंबे टीमला षटक देखील आता तिसरं समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरी संघ जाऊन पोहोचला 48-48. आता अंतिम 6 बॉल आणि 23 धाब्यांची गरज. लहान लहान पोरं बघा किती आज चांगलं डान्स सादर करतायत. त्यांच्यावर एकदा कॅमेरा फोकस होऊ द्या, ते देखील किती चांगलं. डीजे कमान प्लीज.
पाली टीमचा चौथा ट्रम्प कार्ड राहुल शेळके सध्या ज्याच्यावरती विश्वास ठेवल्याच्या बाबतीत पाली टीमला येणारे 6 बॉल 23 धाब्यांची गरज. इन ॲक्शन मध्ये ऑन स्ट्राईक वरती फलंदाज अविनाश पाडी ज्याच्या पाठमधून आपण 4 षटकार पाहिलेत आणि तोच फलंदाज सध्या इन ॲक्शन मध्ये एक धाकड खेळाडू अंतिम क्षणाला चांगला खेळ साकारला जाईल का विसुंबे टीमसाठी हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं. मॅच करूया मोरची इथून जर संघ जिंकला तर फायनलमध्ये संघ प्रवेश करेल आणि त्याच्यासाठी लढत आहे दोन संघादरम्यान आपण पाहतोय. येणारे 6 बॉल गरज 23 धाब्यांचे गोलंदाज तयार राहुल शेळके समोर अविनाश. प्रहार करण्याचा प्रयत्न लावून द कार्पेट चेंडू डीपी डाऊनला गेला सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न न केला फक्त एकच धाब्याने समाधान. एका धाब्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 49 49 या आकड्यावरती आता समीकरण चेंज झालंय. येणारे 5 बॉल आणि 22 धाब्यांची गरज. स्ट्राईक देखील रुटेड स्ट्राईक वरती फलंदाज शैलेश भोईर फलंदाज इन ॲक्शन मध्ये 5 बॉल 22 समीकरण सध्या विसुंबे टीम समोर. गोलंदाज तयार पुन्हा एकदा राहुल शेळके. हो अलिका अटॅक करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बाटच्या रडार मध्ये आला नाही आणि इथे पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळेल. मागे 2 बॉल वरती 1 सिंगल आली. टोटल 2 धाबाल्यात मागे 2 बॉल वरती. जिथे आपण पाहिलं 6 मध्ये 23 ची गरज होती आता समीकरण पाहिलं तर येणारे 4 बॉल आणि 21 धाब्यांची गरज आहे. एखादा निर्धाव चेंडू मॅच मध्ये वर्चस्व गाजवेल तो मात्र जे बाबदेव पाली आणि एखादा मोठा फटका मॅच मध्ये विजयासाठी वाटचाल करेल तो मात्र विसुंबे. अशा स्थितीमध्ये हा पेकला निर्धाव चेंडू गोलंदाज राहुल शेळकेनं आता समीकरण पाहिलं 3 बॉल 21 धाब्यांची गरज. लगभग मी म्हणेन विजयाच्या उंबरठ्यावरती सध्या जे बाबदेव पाली संघ उभा आहे. 71 धाब्यांचा लक्ष्य पार करत असताना थोडासा संघ पूर्णपणे अडचणीखाली सापडलाय. येणारे बॉल शिल्लक आहेत 3 आणि 3 मध्ये करायच्यात 21 धाबा. 3 बॉल 21 थोडीशी मॅच आता एकतर्फी लगेच सजवून घ्या पाली संघ प्लीज. 3 बॉल 21 गोलंदाज तयार. हो प्रहार केला चांगला पटका बादच्या प्रॉपर रडार मध्ये आणि ऑफ साईडला चेंडू चाललाय. पंचांचा इशारा 1 बाउन्स सीमा पार 4 रन चौकार. इथे आपण प्रथमतः विहान बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व या ठिकाणी प्रतापराव देशमुख साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि फायनल मेगा फायनलच्या सामन्याचा टॉस आपल्या शुभार्थी आपण या ठिकाणी करावा. 3 षटकांची लढत असेल याची आपण नोंद घ्यावी कारण वार्ता अंधार याच्यामुळे हा कमिटीने डिसिजन घेतलाय की ही मॅच 3 षटकांची असेल. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊ सर. वोडाफोन वाल उल्बीनोड परिसरातील संघ तुम्ही पाहताय आणि एकीकडे याच विभागातील बाबदेव पाली हे 2 संघ उल्बीनोड परिसरातील वोडाफोन वाल आणि वांगणी परिसरातील पाली संघ. टेल्स इसिकॉल रेड सिटीचे टेल्स पाली संघ निर्णय लगेच असेल तर घेऊन या ठिकाणी आपण यांचा आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील या ठिकाणी प्रतापराव देशमुख साहेबांना विनंती करून त्यांच्याच वतीनं या पट्ट्यासाठी 5000 रुपयाची या ठिकाणी पारितोषिक आलंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ज्याने सलग 3 षटकार ठोकले आणि त्याच्यासाठी विहान बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व प्रतापराव देशमुख साहेब यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. अभिनंदन. खरं तर विशाल शेळके दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. मी सन्माननीय गणेश उडवेकर साहेब यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. तत्पूर्वी आपण सन्मान करूया मित्रांनो या स्पर्धेच्या वतीनं
आमचे समालोचक मित्र जे खरे 3 दिवस या स्पर्धेमध्ये राहिले ते उलेगावचे रिवाल माते सर यांचा